निशांत पाटील आपल्या शुभ असते त्यांचं देखील इथे मान सन्मान करायचं. शिरोली गावचे आमचे ग्रामस्थ रवी पाटील साहेबांचे इथे मान सन्मान केला जातोय. त्याचबरोबर जर पाहिलं तर युवा उद्योजक अविनाश पाटील देखील मुख्य व्यासपीठावरती आहेत. मी त्यांना देखील विनंती करेल की अविनाश सर आपण देखील आपलं देखील इथे मान सन्मान केलं जाईल आमच्या मंडळातर्फे. युवा उद्योजक अविनाश पाटील साहेब यांचं देखील इथे मान सन्मान करण्यात येतोय. आणि त्याचबरोबर नंदनपाडा गावचे आमचे ग्रामस्थ सचिन पाटील साहेब देखील इथे उपस्थित आहेत. हे देखील मॅचचा आनंद घेतात. सचिन पाटील सर आपल्याच देखील विनंती असेल की आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपलं देखील इथे मान सन्मान केलं जाईल आमच्या मंडळाचे कार्यकर्ते. मिथुन पाटील आपल्या शुभ असते. सचिन पाटील साहेबांचे इथे मान सन्मान करण्यात येतोय. मिथुन पाटील आपल्या शुभ असते इथे मान सन्मान करण्यात येतोय. माईची उपदार शाळ व या स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील गौरवण्यात येतोय. आणि त्याचबरोबर मैदानाकडे आपण वळतोय. इथे सामन्याला सुरुवात पंच ग्रीन सिग्नल देत आहेत. धीरज स्ट्रायकिंग एंडला पहिलाच बॉल सोडून दिलाय आउटसाइड ऑफ स्टंप. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल दाबेचा श्री गणेश झालाय एका दाबेने. आणि मग प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी असणार आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हायवा कॅट साठी पारितोषिक आहे जयेश दादा पनवेलकर साहेबांकडून 555 रुपयाचं. त्याचबरोबर प्रतीक दादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. जो प्रेक्षक या स्पर्धेमध्ये संपूर्ण स्पर्धेमध्ये हायवा कॅच म्हणजेच काय बाउंड्री लाईनच्या बाहेर कॅच कोणी पकडेल ना त्यांच्यासाठी हे पारितोषिक असणार आहे. जयेश दादा पनवेलकर साहेबांकडून 555 आणि त्याचबरोबर प्रतीकदादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज. परंतु मैदानामध्ये झेल ड्रॉप झालाय. कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं मैदानामध्ये, परंतु इथे काय घडलंय कॅच ड्रॉप झाली आणि तदनंतर मात्र 2 धावा पळून देखील काढल्यात. धावफलक जर पाहिलं तर इथे 3 या आकड्यावर जिथे बॅटिंग करते टीम. कोणती टीम आहे? श्लोक 11 जांभुली संघ बॅटिंग करते ना. आणि त्याचबरोबर जय मल्हार वाशिवली संघ टॉस इथे जिंकला होता वाशिवली टीमने. तदनंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि मग फिल्डिंग करत असताना इथे पहिल्याच बॉलवरती वाईट. तदनंतर कॅच ड्रॉप झाली आहे. पॉइंट क्षेत्रामध्ये जीवदान मिळालंय. नीरज पुन्हा एकदा स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळेल त्याच्या सोबतीला सुहेशला पाहतोय, परंतु इथे सरळ बॅटने 1 बाउन्स चेंडू सीमारेषा क्लिअर केली जाते. एक मोठा फटका पाहायला मिळालाय नीरजच्या बॅट मधून. जर पाहिलं ना जीवदानाचा पुरेपूर फायदा घेतलाय. 1 बाउन्स चौकार देखील क्लिअर केलं जातं. मिडॉन आतमध्ये होतं आणि मग मिडॉनच्या डोक्यावरून एक मोठा फटका. धाव फलक 7 या आकड्यावर. लाईट प्लीज बंद करायची आहे. मेन एंट्रीला जी आपण बाईक आपण थांबवली आहे विनंती असेल. ओहो यावेळी सन्मान द्यायचा होता. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ विकेट किपरकडे जातोय पंकज शिंदे. एक मोठं नाव. आणि मग यष्टांच्या मागे विकेट किपिंग करत असताना डॉट बॉल आलाय. इथून कमबॅक देखील केलंय गोलंदाजाने आणि करावं लागतं ना. मागील चेंडूमध्ये जर आपण पाहिलं तर ओव्हर पिच बॉल होता. मिडॉन आतमध्ये होतं आणि मग तदनंतर जर पाहिलं तर सरळ चेंडू लॉंग ऑनला चौकार देखील घेतला आणि मग आता मात्र कमबॅक देखील केलाय. सतीश गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. ओहो यावेळेस भन्नाट वेगामध्ये अफलातून चेंडू पाहायला मिळालाय. प्रति उत्तरच नव्हतं. पहा ना प्रत्येक चेंडू इथे आगला वेगळा टाकला जात आहे. इथे सिंगल येईल बाईटच्या स्वरूपामध्ये. बॅट आणि बॉलचा काही संपर्क झालेला नाहीये हेच पंचनी इथे आम्हाला सांगितलंय. आणि पहा ना जिथे पहिला बॉल थोडस आउटसाइड ऑफ स्टॉंग वाईड होता. तदनंतर मात्र कॅच ड्रॉप झाली पॉइंट क्षेत्रामध्ये. तदनंतर चौकार आला ओव्हर पिच बॉलवर आणि मग तदनंतर गोलंदाज देखील कमबॅक करतोय ना. हा चेंडू भरपूर चांगला होता. पॉपिंग क्रिकचा वापर. सरळ विकेट किपरचं थोडेसे बीट झाले परंतु सिंगल बाईटच्या स्वरूपामध्ये धावफलक 1 ने पुढे जाईल. पाहता पाहता जर पाहिलं तर 8 या आकड्यावर धावफलक जाऊन पोहोचलाय.
आणि नक्कीच आमच्या समवेत जयेश पनवेलकर साहेब देखील जुळलेत. खऱ्या अर्थाने हायवा कॅटसाठी 555 रुपयाचं कॅश प्राइज आपण लावलाय आणि आज गुणलेखकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने जिथे कमी तिथे आम्ही, परंतु मुळाचा वाटा आपण उचललाय त्या स्पर्धेमध्ये. जयेश दादांचं देखील कौतुक करावं तेवढं कमी आहे. उळ्या मैदानाकडे जिथे धावफलकावर 8 लागल्यात ना, मग इथून पुढे टार्गेट काय असणार हे देखील पाहायचंय. सतीश गोंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने. ओहो, यावेळेस फटका बसला. चेंडू बराच वेळ हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहे डीप मधून. टिपतायत झेल. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर. पहिलाच बॉल फेस करत होते, परंतु अगदी पाहू शकाल आमच्या युट्यूब वाहिनीवर साईप्रीतच्या इव्हेंट्सवर भरपूर चांगलं टेलिकास्ट, भरपूर चांगलं कॅमेरा वर्क आणि मग चेंडू बराच वेळ हवेमध्ये. एक चांगली झेल देखील इथे पाहायला मिळाली. धक्का क्रमांक पहिला मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर बॅटर मैदानामध्ये सूरज एंटर होत आहेत. पहिली विकेट आली. एक मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. गोल्डन डकचा शिकार ठरला बॅटर. पहिलाच बॉल फेस करत असताना आक्रमण करायचा प्रयत्न फसलं आणि मग डीप मधून क्षेत्ररक्षकाने भरपूर चांगली कॅच देखील पकडली आणि कॅचेस विन द मॅचेस नेहमी म्हटलं जातं मैदानामध्ये आणि तेच इथे केलंय. आदल्या चेंडूवरती कॅच जरूर ड्रॉप झाली होती आणि मग तदनंतर इथे कॅच पकडण्यात देखील यश आलंय आणि आता मात्र सूरज मैदानामध्ये गेलेत. आठ धावा लागल्यात. पहिली विकेट देखील मैदानाच्या बाहेर गेली आहे. सूरज मैदानामध्ये आले. त्यांच्यासाठी जर पाहिलं तर आउटसाइड द ऑफ स्टंप, त्याच वेळा शरीरापासून थोडंसं दूर ठेवायचं आहे. टप्पा पडला सरळ विकेट किपर पंकजकडे चेंडू जातोय. ओव्हर नंबर 1चा खेळ इथे संपलाय आणि 1 ओव्हर नंतर धाव फलकावर 1 बाद 8 अशी परिस्थिती पाहायला मिळाली आहे. आणि मग इथून पुढे अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूमध्ये कुठपर्यंत मजळ मारणार, काय टार्गेट सेट करणार हे देखील पाहायचंय ना. जर पाहिलं तर आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग इथे पाहायला मिळालाय. सर्व प्रेक्षकांचं मी कौतुक करेल. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा अगदी घर बसल्या आपण लाईव्ह देखील पाहू शकाल साईप्रीतच्या इव्हेंट्सवर. तरी देखील दर्दी प्रेक्षक आहेत, कारण की मैदानामध्ये घेऊन येणं, मग ते मॅचचा आनंद घेणं, यात वेगळीच मजा आहे. आणि ते इथे आमचे प्रेक्षक काळूपूर तालुका असू दे, भावना, काही प्रेक्षक खोपळीवरून आलेत, अनेक प्रेक्षक हायवेवरती ही मॅच पाहतात. विनंती असेल की थोडंसं आपण मैदानामध्ये या, कारण की हायवे आहे त्यामुळे एखादा अपघात वगैरे घडू शकतो. प्रवीण शिंदे नवीन गोलंदाजी मार्कवर. सन्माननीय सुमित पाटील यांच्याकडून पारितोषिक आलंय. गोलंदाज प्रवीण शिंदेसाठी प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे जाहीर झालाय. आणि मग विकेट येईल का किंबहुना पार्टनरशिप तुटली जाईल का बघा. विनंती असेल 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं इथे कंप्लीट करायचे आहेत, अन्यथा तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. इथे टायमर आम्ही सेट करतोय आणि ऑफिशियल अंपायर देखील आम्हाला हे सूचना देत आहेत, त्यामुळे थोडंसं स्पीडअप करा. पहिलाच बॉल यावेळेस जर पाहायला मिळाला तर नक्कीच एक अपकमिंग यंगस्टर पाहायला मिळाला. परंतु पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर लोअर फुल टॉस डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरतून दे धक्का घे चक्का. गोहे चिंचवलीचे आमचे एक मुख्य सन्माननीय मयूर पाटील यांचा एक संघ आहे, फिल्डिंग करणारा संघ आपण पाहतोय. आणि मग त्यांच्याकडून देखील पारितोषिक आलं. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालंय. 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालंय. वाईट बॉल आलाय. मयूर पाटील खऱ्या अर्थाने क्रिकेटवरती भरपूर प्रेम असणारे आमचे सन्माननीय मयूर पाटील. जय मल्हार वाशिवली एका बाजूने, दुसऱ्या बाजूने
स्लो केली म्हणजे जांभिवली. या दोन संघांमध्ये फाईट आहे. धाव फलक 1 वाढेल. 15 या आकड्यावर. ओहो, यावेळेस आता मात्र कमबॅक परंतु आउटसाइड ऑफ स्टंप आणखीन एक वाईड. बॅक टू बॅक दुसरा गोलंदाजाला कमबॅक करावं लागेल. पहा ना, अद्याप जर पाहिलं तर एक चेंडूचा इथे सामना झालाय. एक चेंडू इथे हाताळला गेलाय मैदानामध्ये आणि 8 धावा देखील खर्च केल्यात. विकेट किपर थोडंसं नाराज आहे, कारण की पहिला बॉल लोअर फुल टॉस डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला षटकार आणि मग तदनंतर बॅक टू बॅक 2 वाईड बॉल देखील आलेत. आता मात्र कमबॅक जरूर झालाय. चांगला चेंडू पाहायला मिळालाय. शॉट मिड विकेटला स्वतः गोलंदाज येतोय, फेकी केली जाते आणि आता मात्र काय घडलंय मैदानामध्ये. सांभाळून खेळा मित्रांनो, लागले का पहा, पाणी घेऊन जावं तर. मित्रांनो, क्रिकेट खेळत असताना थोडं सांभाळून खेळा, जास्त दुखापत नाहीये ना. 2 धावा जरूर आल्या. धाव फलक जर पाहिलं तर 2 वाढेल. 18 या आकड्यावर. जे मल्हार वाशिवली टीम जे आम्हाला पण पाहतोय, सन्माननीय मयूर पाटील यांनी प्रस्तुत केली आहे. चिंचोली गोहे या टीमचे ऑनर आणि मग त्यांच्याकडून देखील पारितोषिकाला विकेट हॅट्रिकसाठी 2000 रुपयाचं कॅश प्राइज इथे जाहीर झालंय. जय मल्हार वाशिवली टीमच्या गोलंदाजांसाठी. आणि खऱ्या अर्थाने मयूर पाटील म्हटल्यानंतर एक चर्चेतलं नाव, क्रिकेटवरती भरपूर असलेलं प्रेम आणि त्यांनी पॅक केलेला टीम आपण पाहतोय. जय मल्हार वाशिवली संघ आज त्यांच्या नावाने खेळतोय आणि खऱ्या अर्थाने साईप्रीत लाईव्ह देखील कौतुक करेल. आमचे ऑनर चंदू वाघमारे, प्रेम वाघमारे आणि आमचे ऑपरेटर अनिकेत वाघमारे असतील. कॅमेरामॅन ऋतिक, पार्थ, अभिजित, प्रकाश देखील आपण पाहतोय भरपूर चांगली कामगिरी करत असताना आमचे सर्व कॅमेरामॅन. त्याचबरोबर हो नक्कीच हे चषक आपण पाहतोय. प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, चतुर्थ क्रमांकावर 5व्या नंबरचे चषक जे आपण पाहतोय ते आम्हाला प्रस्तुत केलेत. यावेळेस मोठा फटका आलाय, अफलातून फटका. धाव फलक 6 निवाडेल. षटकार आलाय. सन्माननीय सुमित पाटील साहेबांकडून पारितोषिक आलाय. RS टेक्नॉलॉजी स्विच शीट साठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि त्याचबरोबर विकेट साठी देखील 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सन्माननीय सुमित पाटील RS टेक्नॉलॉजी ऑनर. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर गोरटन गावचे ग्रामस्थ सुमित पाटील, क्रिकेटवर भरपूर प्रेम आणि ATM इथे खुलं झालाय. विकेट आली आहे. धक्का क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. सर्व ऋषिकेश पाटणे साहेबांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील इथे सर्च स्वागत केलं जाईल. आणि त्याचबरोबर सुमित पाटील साहेबांकडून देखील
आमच्यासाठी देखील पारितोषिक आलं 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे आम्हाला देखील दिलं जातोय. धन्यवाद सर. सुमित पाटील तुमचं नक्कीच मी कौतुक करेल. अरे सर टेक्नॉलॉजी चे ऑनर सुमित पाटील. त्याचबरोबर गोटनगावचे सागर पाटील यांच्याकडून देखील डीजे ऑपरेटरसाठी 2200 रुपयाचं कॅश प्राईज इथे जाहीर झालंय. आमचे ऑपरेटर भरपूर चांगली कामगिरी करत असताना सागर पाटील साहेबांकडून देखील हे मोठं पारितोषिक आमचे डीजे ऑपरेटर यांच्यासाठी इथे जाहीर झालंय. यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला. चेंडू चालला लॉंग द कार्पेट काऊ कॉर्नर मध्ये सिंगल घेतली आहे. सेकंडचा कॉल दिलाय परंतु थांबवलं गेलंय. एकाच धाबेवर धाव फलक 1 वाढेल. 25 या आकड्यावर 2 फलंदाज सध्या बाद झालेत. 25 धावा लागल्यात. मग इथून कुठेतरी 50+ धावांचं टार्गेट इथे सेट होईल का हे देखील पाहिलं जाईल. कारण की पहा ना ओव्हर नंबर 2चा खेळ इथे चालू आहे. आणि मग या मॅच मध्ये आणखीन एक चांगला चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा दंडित केलं जात आहे. आणखीन एक वाईट बॉल. स्वीट शीट साठी देखील पारितोषिक आलंय. या मॅच मध्ये कोणत्याही खेळाडूने स्विच हिट रिव्हर्सचा षटकार जर लगवला तर अर्थातच सुमित पाटील साहेबांकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज इथे जाहीर झालाय. आर एस टेक्नॉलॉजीचे ऑनर सुमित पाटील साहेब या मॅचचा आनंद घेत असताना आज एटीएम ओपन झालाय. हो नक्कीच आमच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज झालाय अर्थातच सुमित पाटील साहेबांकडून. धन्यवाद साहेब. काय बॉल झाला डॉट आहे. आणखीन एक वाईड आलाय. एक्स्ट्रा रन इथे आली आहे. कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला आणि कमबॅक झालंय का परंतु सरळ चेंडू लॉंग ऑफला. धक्का क्रमांक 3 मोठी विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. म्हणजेच काय फलंदाज बाद. चला टॉस साठी यायचंय. जय हनुमान भोकरपाडा टीमचा कॅप्टन त्याचबरोबर कृत्या क्रियान आई गावदेवी खरसुंडी टीमचा कॅप्टन विनंती असेल आपण लगेच टॉस साठी यायचंय. विकेट आली आहे. गोलंदाजाने कमबॅक केलंय. ओव्हर नंबर संपली 2चा खेळ इथे संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावा लागल्या 27. नक्कीच पाचचा देखील कौतुक करू आपण. खऱ्या अर्थाने 4 दिवस चांगले कॅमेरामॅन वर्क पार्थने देखील केलं. कौतुक करावं लागेल. प्रवीण शिंदेसाठी देखील 200 रुपयाचा कॅश प्राईज इथे जाहीर झालं होतं. सन्माननीय आमचे सुमित पाटील आर एस टेक्नॉलॉजीचे ऑनर प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि मग ते 200 रुपये ते प्राईज कमवलंय मी तर म्हणेल प्रवीण शिंदेने. आणि खऱ्या अर्थाने आज मॅच मध्ये स्विच हिट म्हणजेच काय रिव्हर्सचा जो षटकार कोणी लगवेल ना त्यांच्यासाठी देखील 500 रुपयाचा कॅश प्राईज असणार आहे. सन्माननीय सुमित पाटील साहेब या मॅचचा पुरेपूर आनंद घेत आहेत आणि एटीएम देखील भरपूर ओपन करतायत. प्रत्येक षटकार प्रत्येक विकेटसाठी पारितोषिक आणि खऱ्या अर्थाने प्रेम आहे क्रिकेटचं. भूषण गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं संघाकडून 3रं षटक. गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेटने पहिलाच बॉल स्लो पाहायला मिळाला. स्विंग याला मी सरळ विकेट किपरकडे डॉट बॉल. पंकज यष्टनच्या मागे भरपूर चांगली विकेट किपिंग करत असताना या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर पहिल्या ओव्हर थोडीशी माग त्यानंतर सेकंड ओव्हरला सुरुवात षटकाराने झाली आणि मग तिथून कमबॅक देखील चांगलं झालं. चला जय हनुमान भोकरपाडा टीमचा कॅप्टन आणि मग करसुंटी टीमचा देखील कॅप्टन इथे आलाय. आणखीन एक चांगला चेंडू यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंप. पंच दंडित करतील. आमच्याकडे वळत आहेत. इथे व्हाईट बॉल घोषित केला जातोय. वाईड आहे.
सन्माननीय माजी उपसरपंच राकेश पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस केला जाईल. या साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. परंतु काय घडलंय मैदानामध्ये, यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर गेली आहे. धक्का क्रमांक 4 मैदानाच्या बाहेर. माजी उपसरपंच गोरटण गावचे पाटील साहेब, आपल्या शुभ हस्ते इथे मान सन्मान केला जातो. टॉस केला जातोय, माफी असावी. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे पाहायला मिळतील. एका बाजूने जय हनुमान भोकरपाडा टीमचा कॅप्टन टित्या किसान, आई कियान, आई गावदेवी खरसुंडी टीमचा कॅप्टन. टॉस केला जातोय. थोडं स्पीडअप करा, आम्ही वारंवार विनंती करतोय. टॉस जिंकलाय भोकरपाडा टीमच्या कॅप्टनने आणि आपला डिसिजन घालवायचा आहे. केपी टॉस जिंकून इथे फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 4 ओव्हरची मॅच असेल. त्याचबरोबर ओजस इंटरप्राइजेसचे मालक ऋषिकेश पाटणे साहेब, आपणास विनंती असेल आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं देखील सर स्वागत केलं जाईल. यावेळेस फटका चांगला खेळलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने येतोय. फेकी केली जाईल तोपर्यंत फक्त आणि फक्त धावा काढल्यात. सिंगल, त्या सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 29 या आकड्यावर 29 धावा लागल्यात. ओव्हर नंबर 3 चा खेळ चालू झालाय. जर पाहिलं तर अद्याप 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. एखादा मोठा फटका आला तर नक्कीच मॅच मध्ये मजा येईल, कारण की प्रेक्षकांसाठी देखील पारितोषिक आहे ना. प्रेक्षक देखील हेच म्हणत असतील की एखादी कॅच येऊ दे, मग की कॅच मी पकडू दे, मला कॅश प्राइज दिलं जाईल. सन्माननीय जयदादा पडवळकर साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आणि त्याचबरोबर प्रतीकदादा पाटील यांच्याकडून देखील पारितोषिक. परंतु थर्डमॅनला इथे बीट करत काय घडलंय मैदानामध्ये, यष्ट्यांचा वेध घेतला जातोय आणि आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर जातीये. मार्कवर आपण पाहिलं ना तर भूषण भरपूर चांगली गोलंदाजी करतोय आणि मग झालंच पाहिजे ना कमबॅक करत असताना. त्याचबरोबर गोठण गावचे आमचे ग्रामस्थ सदाशिव शिंदे साहेबांचं देखील इथे आगमन झालं. त्यांचं देखील इथे मान सन्मान केलं जाईल. सन्माननीय मिथुन पाटील यांच्या शुभ हस्ते सदाशिव शिंदे साहेबांचं इथे मान सन्मान केलं जाईल. यावेळेस फटका हवेमध्ये, नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल घेतली जातीये. एकाच धावेवर थांबावं लागेल. धाव फलक जर पाहिलं तर 30 या आकड्यावर. ओव्हर नंबर 3 चा खेळ इथे संपलाय. 3 ओव्हर नंतर धाव फलकावर धावा लागल्या 30. मग इथून पुढे 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि मग 6 बॉल मध्ये एक मोठं टार्गेट इथे सेट होईल का हे देखील पाहायचंय ना. कारण की खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं तर RS टेक्नॉलॉजीचे ऑनर सुमित पाटील साहेबांकडून पारितोषिक होतं प्रत्येक विकेटसाठी 100 रुपये आणि मग त्याचबरोबर स्वीट शीट साठी देखील पारितोषिक आहे. या मॅच मध्ये 500 रुपयाचं तब्बल. या स्पर्धेमध्ये अगदी बक्षिसांचा वर्षाव होतोय. हायवा कॅट साठी देखील पारितोषिक आहे. प्रेक्षकांसाठी गोलंदाजी मार्कवर प्रथमेश थोडं स्पीडअप करा प्लीज. हेच पंच देखील मला कळवतायत कारण की गेले 3 रात्र अगदी चांगली पंचांची भूमिका
पूर्ण करत असताना आमचे तिन्ही पंच, आमचे ऑफिशियल अंपायर सूरज पांडे, डान्सिंग अंपायर आणि भरपूर अनुभव ज्यांच्याकडे आहे असे सचिन दाभोळकर सर असतील, अविनाश परांडे, बाळा साळुंके आणि मग सूरज पांडे, शुल्बुल पांडे या नावाने सुप्रसिद्ध प्रथमेश गोलंदाजी मार्कवर स्लॉगिंग ओव्हर पहिलाच बॉल. ओहो, यावेळेस पुल्लर लाईनचा बॉल पाहायला मिळाला, सरळ विकेट किपर कडे जातोय. डॉट बॉलने सुरुवात झाली या ओव्हरची. स्लॉकिंग ओव्हर मध्ये निर्धाव चेंडू टाकले म्हणजेच काय, सेकंड इनिंग मध्ये धावा ऍड होण्यासारखंच आहे ना, आणि तेच इथे केलंय गोलंदाज प्रथमेशने. पहिला बॉल डॉट आलाय, मग अजूनही 5 बॉलचा खेळ इथे बाकी आहे आणि मग 5 बॉल मध्ये मोठे फटके येतील का, हा देखील प्रश्नचिन्ह मनामध्ये आहे. पाठचा पाय वाकवला, गुडघा टेकवला, लॉंग द कार्पेट चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत फेकी करेल तोपर्यंत फक्त सिंगल. या मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत केली आहे गोलंदाजी करणारी टीम, अर्थातच जय मल्हार वाशुली टीमने भरपूर चांगली गोलंदाजी केली आहे. या मॅच मध्ये अद्याप 31 लागलेत, 4 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. जर 2 मोठे फटके आले ना या मॅच मध्ये, एक चांगलं टार्गेट सेट केलं जाईल. परंतु समोर जर पाहिलं तर प्रथमेशला आपण पाहतोय, आणि मग प्रथमेश म्हटल्यानंतर अनुभव आणि त्याच वेळेत लाईन लेंथ नियंत्रण सर्व काही आहे ना. सोडून दिलाय आउटसाइड दी ऑफ स्टंप. त्याच वेळेस पंच आमच्याकडे वळतील, दोन्ही हात समांतर करतील आणि कळवतील की हा बॉल वाईड आहे. एक्स्ट्रा रन इथे एक खर्च केली जाते आणि एक्स्ट्रा बरोबर जाऊ फलक पुढे जाईल 32 या आकड्यावर. 32 धावा इथून लागल्यात. मग तिथे स्ट्रायकिंग एंडला राहुलला आपण पाहतोय, राहुलकडे क्षमता आहे मोठा फटका खेळायची आणि मग करावं लागेल. सोडून दिलाय पुन्हा एकदा ते चित्र, बॅक टू बॅक दुसरा चेंडू वाईड केला जातोय. अवंतर धावेने धावफलक पुढे जाईल. 33 या आकड्यावर 33 धावा लागल्यात. एक मोठं टार्गेट पाठलाग जरूर करायचं आहे. अर्थात कुठेतरी एक टार्गेट सेट केलं असेल मनामध्ये की करायचंय, आणि मग ते होईल का. त्याचबरोबर हुतमाकीचे सर्व प्लांट हेड गोरखबाज कैवारी माननीय सचिन विश्वनाथ चव्हाण यांच्याकडून देखील या शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी, या आयोजनासाठी. कुठून येते, तळोजावरून ही स्पर्धा लाईव्ह पाहतायत, तुमचं देखील आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या स्पर्धेसाठी तुमच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात, थँक्यू. आणखीन एक वाईड आलाय. वारंवार चुका होत आहेत मैदानामध्ये, इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाजाला, कारण की पहा सलग तिसरा चेंडू इथे वाईट टाकलाय. धाव फलक 34 या आकड्यावर. नक्कीच आर एस टेक्नॉलॉजीचे ऑनर सुमित पाटील साहेबांकडून पारितोषिकाला सलग जर 3 चेंडूवरती 3 विकेट, म्हणजेच काय विकेट हॅट्रिक जर गोलंदाजाने घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे दिलं जाईल. परंतु गोलंदाजी मार्कवर जर पाहिलं तर अद्याप या मॅच मध्ये 9 वाईट टाकलेत, तब्बल 9 धावा एक्स्ट्रा खर्च केल्यात. गोलंदाजांना कमबॅक करावा लागेल. आर एस टेक्नॉलॉजीचे ऑनर सुमित पाटील साहेबांकडून पुन्हा पारितोषिक आलाय. सलग 3 विकेट मिळवल्या तर 500 रुपयाचं कॅश प्राइज गोलंदाजाला असेल, आणि मग गोलंदाजाला करावं लागेल. थोडं स्पीडअप करा प्लीज. थोडं स्पीडअप करा प्लीज, पंचांशी वाद घेऊ नका. वाईड वर वाईड कमबॅक इथे होईल का, कमबॅक करावं लागेल. लोअर फुल टॉस हलक्या हाताने काऊ कॉर्नरला चेंडू येतोय. पहिली सिंगल, दुसरीचा प्रयत्न, बमफल पाहायला मिळालं. दोन्ही खेळाडू एकाच एंडला, आणि मग तदनंतर लेझी थ्रो पाहायला मिळालं होतं, परंतु विकेटचं पतन धावपळच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक विकेट तंबूच्या आसरेला. आज आपण गेले 3 दिवस 3 रात्र पाहिले, आणि 4थ्या रात्रीमध्ये म्हणजेच काय अंतिम दिवसामध्ये आली आहे. एक चांगलं आयोजन नियोजन
स्पर्धा कशी असावी त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण या या सर्वच सर्व सर्व खरी अर्थाने जे हनुमान मित्रमंडळ गोटन असतील तुम्हा सर्वांचंच कौतुक करेल आणि पुन्हा मैदानाकडे वळेल जिथे डॉट बॉल आलाय. आणखीन एक चांगला चेंडू विकेट किपर बीट तदनंतर मात्र शॉट फाईन लेग बीट झालाय. खराब क्रिकेट पाहायला मिळालं. एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्या दुसरी देखील पळून काढली आहे आणि मग त्याचबरोबर धावफलक पुढे जाईल. जिथे डॉट बॉल होता ना तिथे विकेट किपरने थोडीशी चुकी केली बीट झाले. धावफलक दोन्ही पुढे जातोय 37 या आकड्यावर 37. शेवटचा बॉल असेल मग शेवटचा बॉलवर टार्गेट सेट होईल का निर्णायक चेंडू असेल या इनिंग मधील. फटका चांगला आहे पॉइंट मध्ये पॉइंट गलीमध्ये चेंडू चाललाय. फक्त सिंगल घेतली जाईल या सिंगल बरोबर जर पाहिलं तर ओव्हर नंबर 4 चा खेळ इथे संपला 4 ओव्हर नंतर आणि मग धावफळकर धावा लागल्या 38 जिंकण्यासाठी करायच्या आहेत 39 धावा 24 बॉल 39 धावा.
सो मच RS टेक्नॉलॉजीजचे आपण पाहताय सर्व सुमित पाटील यांनी या ठिकाणी पारितोषिक लगावलाय. रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून जर का षटकार आला तर मात्र फलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. सलगचे 3 चेंडू 3 षटकार, सलगच्या 3 चेंडू 3 विकेट. या आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये कोणीही घेऊ दे त्याच्यासाठी पारितोषिक असणार आहे 1111 रुपयाचं आपला मैत्री ग्रुप कडून. आणि बॅक टू बॅकचे इथे 2 आलेत. तर मात्र आपली मैत्री ग्रुप आपण पाहताय समीर कचरे, आसिफ खोत, अमोल खोपकर, अक्षय पाटील, सचिन लोणार, राजेश पाठारे आणि श्रेयश पाटील यांच्याकडून 1111 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तिसरा षटकार जर आला तर मयूर पाटील चिंचवली गोहे यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे, परंतु गोलंदाज कशा पद्धतीची कामगिरी करणार. आपण पाहताय ग्रुप ग्रामपंचायत गोरठणचं हे आयोजन खूप चांगलं केल्याबद्दल रमेश पाटील, राजू पाटील, राकेश पाटील, अरुण पाटील यांच्याकडून या ठिकाणी या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. हा चेंडू मोठा फटका मारायचा प्रयत्न, परंतु 22चा पंचांचा इशारा आलाय. तरी सुद्धा आपण पाहिलं विकेट किपरने केलेली चुकी आणि त्यानंतर फर्स्ट स्लिप आणि लेग स्लिपच्या मधून चेंडू ट्रायबल झाला लॉंग स्टॉप एरियामध्ये. सीमारेषे बाहेर आलाय हा नशिबाचा चौकार. दोन संधी सोडल्या जात आहेत. पंचांकडून या ठिकाणी बीमर पद्धतीचा नोचा इशारा आलाय. वेस्ट हाईटच्या वरती हा चेंडू पाहायला मिळाला, जिथे मात्र 1+1 अशा 2 धावा धावफलकावर मिळाल्या जातील. 2 धावांनी धावफलक खालते, धावफलकावर धावा 19 धावा. सुमित पाटील यांचं या ठिकाणी प्राइज मिळवण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा. इथे मात्र पुढचा चेंडू उघडा डोळे पहा नीट, कारण पुढचा चेंडू असणार आहे फ्री हिट. हा चेंडू मोठा फटका फ्री हिटच्या चेंडूवर आलाय डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार. या दरम्यान आपण पाहताय अनंता हिरवे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. पंकज शिंदेने जर 3 चेंडू मध्ये 3 लगातारचे षटकार आले तर मात्र अल्पेश पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. शेवटची रात्र आपण पाहता या स्पर्धेची काय पारितोषिकांची खैरात केली जाते. हा चेंडू या ठिकाणी 1 बाउन्स डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनच्या डोक्यावरून चाललाय सीमारेषे बाहेर चौकार. परंतु सोमनाथ नांदगावकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. त्या शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो की आपण या सामन्याचा आनंद घेत आहेत. वळूया मैदानाकडे. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा आल्यात 29. 18 चेंडू, आता मात्र 10 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 10 धावांची आवश्यकता. गेम कोण खेळतंय हे महत्वाचं नाही आहे सुमित, गेम कोण कंट्रोल करतंय हे महत्वाचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये जे 3 षटकार आले ना त्यासाठी या ठिकाणी 300 रुपयाचा कॅश प्राइज आलाय मिलिंद दादा यांच्याकडून. मिलिंद दादा गोरठण, शिवकृपा मेडिकलचे या ठिकाणी सर्व. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये, परंतु रिव्हर्स स्वीपचा षटकार जर आला ना तर सुमित पाटील यांचे 500 रुपये. येणार का तो रिव्हर्स स्वीपचा षटकार? त्यांना पाहायचा आहे मला तो फटका.
आणि त्यासाठी मात्र पारितोषिक लगावलंय. प्रयत्न केले होते फलंदाज दीपक या फलंदाजाने, परंतु लेग बाईच्या स्वरूपात पंचांचा इशारा आलाय. लेग बाईच्या स्वरूपात ही एक धाव धावफलकावर घेतली जाते, जिथे धावफलक पोहोचलं जाईल 30 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहताय चेंडू बाकी असतो इथून 17 आणि धावा करायचे आहेत 9. दीपक शिंदे ब्लॉक मध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. अगदी गोलंदाजाच्या भात्यातील ब्रह्मास्त्र वापरलं होता, सन्मान देण्याखेरीज पर्याय नव्हता. ऑन साईडला तो चेंडू ट्रायबल झाला, त्यामध्ये एक धाव घेतली गेली आणि तिथे मात्र एका धावेने आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचताय 31 या धावसंख्येवर. हा चेंडू डाव्या एसटीच्या बराचसा बाहेर पंच आमच्याकडे वळतायत. आम्हाला सांगतात हा चेंडू वाईड आहे. ही वाईड या ठिकाणी धावफलकावर घेतली जाईल, जिथे धावफलक जाऊन पोहोचताय 32 या धावसंख्येवर. जिंकण्यासाठी आता मात्र 7 धावांची अजूनही इथून गरज आहे. वेळ आणि खेळ कधी बदलेल हे सांगता येत नाही. आज तुम्ही जिंकता, उद्या आम्ही पण जिंकू हे सांगावं लागेल जांभिवली संघाला. हा चेंडू सुरेख पाहायला मिळाला, गती होती चेंडूला, उसळी देखील मिळाली. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. टायलंड्स विन द मॅचेस बट टीमवर्क्स विन द चॅम्पियनशिप. थोड्याच वेळात आपण पाहताय गणेश नाना पाटील यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून स्वागत असणार आहे. 7 धावांची आपण पाहताय इथून गरज आहे. सुमित पाटील वाट पाहतायत, रिव्हर्स स्वीप येणार का? हा चेंडू हलक्या हाताने या ठिकाणी कट केली आहे. पुश करा, खुश रहा. तिथे फटक्याला फक्त चेक केलं होतं, एक धाव या ठिकाणी घेतली जाते. या एका धावेने आपण पाहताय 39 धावांचा पाठलाग करताना धावफलकावर धावा आल्या 33. इथून अजूनही 6 धावांची गरज आहे. 13 चेंडू आपण पाहताय, 6 धावांची गरज. हा चेंडू या ठिकाणी टप्पा पडल्यानंतर उसळी घेतोय. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. चांगलं षटक मी म्हणेन. तिथे या षटकामध्ये धावा आल्यात फक्त 5 धावा. बोल ना. यांचा या ठिकाणी शॉप सुरू झालाय. जर कोणाला भूक लागली असेल तर नक्की स्टेजच्या डाव्या बाजूला आपण पाहताय चहा, त्यानंतर भुर्जी पावची सोय त्या ठिकाणी त्यांच्याकडून केली गेली आहे. या दरम्यान आपण पाहताय मिलिंद पाटील गोरठण, राकेश पाटील माजी सरपंच गोरठण, रवी पाटील शिरवली, अविनाश पाटील युवा उद्योजक, सचिन पाटील